कुडाळ तालुक्यातील नेरुरपार येथील डोंगरालगत असलेल्या विलास हडकर यांच्या घराच्या लगत असलेल्या डोंगराचा काही भाग खचलाय। तसेच हडकर यांच्या घरापर्यंत डोंगरातील माती आली। डोंगर खचण्याच्या या घटनेमुळे हडकर कुटुंबीय भयभीत झाले। याची प्रशासनाने दखल घेत हडकर कुटुंबाला घरातून सुरक्षित स्थळी जाण्याची विनंती केल्याने हडकर कुटुंब शेजारच्या घरी स्थलांतरित झाले। मात्र प्रशासनाने आपल्यास डोंगर खचल्याच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून द्यावी किंवा दुसऱ्या ठिकाणी घर बांधण्यास आर्थिक मदत करावी अशी मागणी या कुटुंबाने केली। झाडा विडा कोसळली, सगळा घसारता, आमच्या घरात धुको, आम्ही कचराची सोय नाही, काय नाही आणि काय नाही। तहसीलदार सर्व येऊन जातात ग्रामपंचायतीतले, पण अजून काही मदत नाही। फक्त घर खाली करायला आम्ही त्याला सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही आता कुठे राहू काय ते हे काहीच नाही। आम्हाला दुसऱ्याच्या घरीच आम्ही सध्या आहो, पण आम्हाला आता ते दुसऱ्याच्या घरी पण नको झालं आहे। तर आमची विनंती काय आहे, एकदाच आमचा काय हे निर्णय घेऊन आमची बंदोबस्त करायची आणि आम्हाला कोणी नाही। डोंगर कोसळून झाडा पडतात, घरात माती आली, पाणी येतोय, उसपतो आम्ही पाणी, घराला धोका। आता काय करणार आम्ही? जे तहसीलदार मामलेदार वगैरे येऊन गेले, मदत अजून काय केली नाही। आम्ही सांगितलं काहीतरी मदत करा म्हणून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।